खोपोली नगर परिषदेतील कथित 96 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत आम आदमी पार्टीने खोपोली येथे काळे कपडे परिधान करत लाक्षणिक धरणे आंदोलन केलं आहे। आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन मंत्री डॉक्टर रियाज पठाण यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं असून नगर परिषदेने कंत्राटदारांचा तब्बल 473 दिवसांचा विलंब बेकायदेशीरपणे माफ करून सार्वजनिक निधीचं नुकसान केल्याचा आरोप या पक्षाने केला आहे। याबाबत वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचं आपच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलंय। खोपोली शहरात जी भुयारी गटार योजना जी मलनिस्सारण योजना सुरू आहे ती बोगस योजना सुरू आहे। निकृष्ट दर्जाचं त्याचं काम सुरू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 96.13 कोटीची ही योजना सुरू आहे। त्या योजनेमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या योजनेचं जे बोगस काम चालू आहे त्या विरोधात आम आदमी पार्टीने जो उपोषण केलं होतं 23 एप्रिल रोजी, त्यावेळेला नगर परिषदेने आम्हाला आश्वासन दिलं होतं का ह्या योजनेची आम्ही लाईव्ह टेस्ट करू, रिबाउंड हॅमर टेस्ट करू व जिथे ते कॉन्क्रीट पीसीसी केलेलं आहे का नाही आहे, पोलिंग पीसीसी व्यवस्थित आहे का नाही त्याची आम्ही टेस्ट करू आणि असं आश्वासन आम्हाला नगर परिषदेने दिलेलं होतं। त्याचबरोबर जो ठेकेदार आहे त्याने 473 दिवसाचा विलंब केलेला आहे, त्याची आम्ही चौकशी करून ठेकेदाराला दंड करू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं होतं। आता नगर परिषदेने आपली अंतर्गत चौकशी करून ठेकेदाराला क्लीन चिट दिलेली आहे। त्याचबरोबर ज्या त्यांनी आम्हाला चौकशीचं आश्वासन दिलेलं होतं ती कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही आहे आणि ज्या टेस्टिंग आम्हाला सांगितलं होतं का तुम्ही लाईव्ह टेस्ट करू, त्या टेस्ट ते करू शकत नाही असं आता ते बोलत आहेत। याचा अर्थ असा आहे की नगर परिषदेने त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा केलेला आहे आणि ते पकडले जाण्याची शक्यता आहे, म्हणून त्या टेस्ट करत नाही। त्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता आज आम्ही नगर परिषदेसमोर काळे कपडे परिधान करून निषेध आंदोलन करत आहोत आणि हे प्रकरण आम्ही न्यायालयात घेऊन जाणार आहोत आणि न्यायालयात दाद मागणार आहोत।